कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा सततम मुरलीधर वन्दे भवं भवामि सत्यधन्यमान् कैलासनाथ शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिधरा कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुलवीर शंभो मनोरथारी तुलवीर शंभो मनोरथारी तुलवीर शंभो मनोरथारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे नमः पार्वती पते हर हर महादेव जीवाची परम कल्याणकारी शिव महापुराण दत्त देवस्थान आणि शिव मंदिराच्या प्रांगणामध्ये आज दुसरे पुष्पबाबा गुंफत आहोत. काल आपण कोणाची कथा लक्षात येत आहे. काल आपण देवराजची कथा बघितली. देवराज कोण होता? काय 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 चांगला वाईट त्याचा उद्धार कशा झाला? उपाशी राहिला तो. एक दिवस उपवास झाला, एक दिवस महादेवाचे फळ खाल्ले, मार खाल्ला, शिव शिव म्हणून मार खाल्ला आणि ते शिवच्या कानात आणि शिवकथा मुख्य आणि त्यामुळे त्याचा उद्धार झाला. तर हे शिवकथेचे महत्व महादेव अतिशय भोळा आणि सर्वात लवकर आणि कमी कमी कष्टामध्ये आजकाल प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे. कुठलाही नोकरी असेल, धंदा असेल तर प्रत्येकाला शॉर्टकट, लवकरात लवकर कसा व्यवसाय चालू होईल, लवकरात लवकर पैसा कसा मिळेल. तर त्याप्रमाणे
बाकीच्या याच्यामध्ये जप तप आणि कठीण साधना आहे, पण शिवाला काय लागतं? एक लोटा जल आणि बेला, बस बेलपत्र आणि मनापासून नामशिवाय नमशिवाय किंवा आपल्याला हा मनापासून भक्ती. तर हे आज आपण अशीच एक कथा बघणार आहोत. आज आपल्याला अतिशय उशीर झालेला आहे, त्यामुळं थोडं मला घाई करावं लागेल असं वाटतंय, पण तरी आपण सर्व व्यवस्थित शांततेत करूया. महादेव शिव हे मुळातच कल्याणकारी देवता आहे. शिव या शब्दाचा अर्थच मंगल आणि कल्याणकारी असा होतो. शिवपुराण कथेमध्ये यायला भाग्य लागतं. कधी कधी आपल्याला शेजारी म्हणते कथल कथेला म्हणून येतो. कधी कधी आपल्याला कुणीतरी आग्रह करतं, पण बऱ्याच जणांना इच्छा होत नाही. पिक्चर बघतील, सिनेमा बघतील. आता एक 9 वाजता काय लोक झोपलेले असतील का यावेळेस? 12-1 वाजता रील पाहतील, पण इथे यायची इच्छा कोणाला होती? ज्याच्या भाग्यात पुण्य आहे, काहीतरी पूर्वकर्म, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. मागच्या जन्माचं पुण्य असल्याशिवाय हा लाभ होत नाही.